सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक पुणे महामार्गावरील उपनगर नाका येथे काल दिनांक 16 जून रोजी झालेल्या बस अपघातात एक महिला आणि एक पुरुष यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। द्वारका ते दत्त मंदिर दरम्यान सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। अरुंद रस्ता, खराब दुभाजक, अपुरे स्पीड ब्रेकर आणि रिफ्लेक्टरचा अभाव यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले। गेल्या अनेक वर्षांपासून उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे निष्पापांचे बळी जात आहे। मुख्य रस्त्यांवरील मोठमोठी झाडे त्यामुळे बरेच अपघात होत आहेत। स्थानिकांनी रस्त्यांची रुंदी वाढवणे, दुभाजक सुधारणे आणि प्रभावी ट्रॅफिक नियोजनाची मागणी केली आहे। प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात असे आवाहन स्थानिक लोकप्रतिनिधी विक्रम कदम, रवी पगारे सर, ॲडव्होकेट नितीन पंडित, मनीष वडनेरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आज दिनांक 17 जून रोजी दुपारी 4:30 वाजता केली आहे। मागणी पूर्ण न झाल्यास प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। जागृत जनस्थानकरिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। उपनगर नाका येथे काल एक मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये एक महिला आणि एक युवकाचं निधन झालं। उपनगर नाक्यावर जर आपण बघितलं तर वर्षभरामध्ये अनेक वेळेस या ठिकाणी अपघात झाले आणि अनेक लोक त्यामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत, परंतु प्रशासनाला कोणत्याही प्रकारे जाग येत नाही। या ठिकाणी आता आपण बघितलं असेल की द्वारकावरची ट्रॅफिक हटली पाहिजे, मुंबई नाक्यावरची ट्रॅफिक हटली पाहिजे, यासाठी आमदार आणि मंत्री सुद्धा रस्त्यावर उतरलेत। परंतु आता आम्हाला असं वाटतं की उपनगर नाक्यासाठी सुद्धा आम्हाला सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल, त्यावेळेसच कदाचित प्रशासनाला जाग येईल। या ठिकाणी जर आपण बघितलं तर नाशिक पुणे हायवे वरचे जे वडाची झाडं होती किंवा जी काही वृक्ष होती ती प्रशासनाने परवानगी घेऊन काही वृक्ष काढले, परंतु अजूनही बरेच वृक्ष आहेत की ज्या वृक्षांमुळे रस्त्यावर उपनगर नाक्यावर अपघात होतात, परंतु अजूनही ते वृक्ष काढण्यासंदर्भात प्रशासनाकडनं कोणतीही कारवाई होत नाहीये। आम्ही काही वर्षापूर्वी या ठिकाणी आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली, बस स्टॉप या ठिकाणून पुढच्या बाजूला घेऊन जाण्यात आलं, परंतु या ठिकाणी जो रस्त्याला असणारा जो दुभाजकाचा जो पंचर आहे तो पंचर छोटा करणं गरजेचं आहे। कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पिकअप जे पंचवटीमध्ये भाजीपाला उचलण्यासाठी जातात ते पिकअप रॉंग साईडचा वापर करून त्या पंचरमधून जातात आणि तो जो युवक ज्याचा मृत्यू झाला तो सुद्धा त्या रॉंग साईडनेच येत होता, त्यामुळे त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। त्यामुळे तातडीने या ठिकाणी हा पंचर जो आहे तो बंद करण्याचा किंवा त्याचं अंतर जे आहे ते कमी करण्याचा गरज आहे। या ठिकाणी नाशिक महापालिकेकडे जे रोड सेफ्टी मॅनेजमेंटचं टेंडर आहे ते रोड सेफ्टी मॅनेजमेंटचं टेंडर अनेक दिवसापासून टेंडर पास झालेलं आहे, वर्क ऑर्डर सुद्धा निघण्याच्या मार्गावर आहे, निघालेली आहे, परंतु त्या ठिकाणी नवीन आयुक्त आल्यानंतर आयुक्तांनी त्या कामाचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा ती थांबवली आहे। परंतु मला असं वाटतं की रोड सेफ्टी व्यवस्थापन हे सुद्धा तेवढेच नाशिककरांसाठी गरजेचं आहे। माझी महापालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे की त्यांनी त्वरित ती वर्क ऑर्डर काढून या ठिकाणी रोड सेफ्टीचं काम लवकरात लवकर सुरू होणं गरजेचं आहे। अनेक वर्षापासून आपण जर बघितलं तर या रस्त्याचं रुंदीकरण होणं फार गरजेचं आहे। हे रस्त्याचं रुंदीकरण झाडांमुळे होत नाहीये किंवा इतर कारणांमुळे होत नाहीये, फक्त या रस्त्यावर डागडुजी झालेली आहे आणि डांबराची फक्त मलमपट्टी झालेली आहे, परंतु जो द्वारका ते दत्त मंदिर उड्डाणपूल होणं गरजेचं आहे ते काम सुद्धा या ठिकाणी थांबलेलं आहे। ते काम सुद्धा प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून सुरू करावं। आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना हा प्रश्न पडतो की अजून किती मृत्यू झाल्यानंतर तो द्वारका ते दत्त मंदिर उड्डाणपूल बनणार आहे। या ठिकाणी द्वारका ते उड्डाणपूल या रस्त्यावर होण्याची नितांत गरज आहे। रोड सेफ्टी मॅनेजमेंटचं काम त्वरित सुरू होण्याची नितांत गरज आहे, ते वृक्ष काढण्याची नितांत गरज आहे आणि या ठिकाणी जो पंचर आहे तो पंचर कमी करण्याची सुद्धा नितांत गरज आहे। या ठिकाणी जरी RTO उभे असतात परंतु त्यांचे त्या ठिकाणी सुद्धा मनुष्यबळ कमी पडतं मला असं वाटतं, आणि म्हणून या ठिकाणी
वेळोवेळी अपघात होतात. या अपघातांची जबाबदारी खऱ्या अर्थाने नॅशनल हायवेनी आणि महापालिकेने घेणं गरजेचं आहे आणि त्वरित या ठिकाणी सगळी यंत्रणा कार्यान्वित होऊन नागरिकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे. नाहीतर आम्हाला उपनगरसाठी सुद्धा आमदार आणि मंत्र्यांप्रमाणे रस्त्यावर उतरून पुन्हा एकदा आंदोलन करण्याची गरज आहे असं मला वाटतं. नमस्कार, मी विक्रम राजाभाऊ कदम, शिवसेना उपमहानगर प्रमुख. या ठिकाणी नाशिक पुणे हायवेवरती गेल्या अनेक म्हणजे गेले जे 1.5-2 वर्ष आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 15 ते 20 लोक या ठिकाणी दगावलेले आहेत आणि काल एक मोठा ऍक्सिडेंट या ठिकाणी झालेला आहे. अनेक वेळा या ठिकाणी अनेक आंदोलन आम्ही केलेली आहेत आणि अनेक वेळा या ठिकाणी उड्डाणपुलाची मागणी सुद्धा आम्ही केलेली आहे. माजी खासदार आदरणीय हेमंतप्पा गोडसे यांच्या माध्यमातूनही केंद्र सरकारकडे त्या ठिकाणी मागणी केली असता डबल डेकर अशा पद्धतीचा एक महामार्गावरती या ठिकाणी उड्डाणपूल मंजूर झाला, परंतु तांत्रिक अडचणींमुळे आणि मिलिटरीच्या या काही एरियामुळे त्या ठिकाणी त्याला अडचणी येत असल्या कारणानं तो होऊ शकलेला नाही. परंतु मी आदरणीय माजी खासदार हेमंतप्पा गोडसे यांना पुन्हा एकदा विनंती करेल आणि खासदारांनी सुद्धा या ठिकाणी जे आपले आताचे खासदार आहेत वाजे साहेब त्यांनाही विनंती करेल की आपण या ठिकाणी त्वरित लक्ष घालावं आणि आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांना भेटून या ठिकाणी उड्डाणपुलाची व्यवस्था होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि द्वारका ते जो दत्त मंदिरचा जो परिसर आहे तो अतिशय संवेदनशील असा परिसर आहे. या ठिकाणी अनेक कामगार असेल, शेतकरी असतील, शाळा महाविद्यालयाची मुलं असतील, त्या ठिकाणी अंबड आणि सातपूर असेल किंवा मग सिन्नर MIDC असेल, माळेगाव मुसळगाव MIDC असेल, या ठिकाणी जाणारा जो कामगार वर्ग आहे किंवा प्रेस कामगार असतील किंवा आपण जर बघितलं तर या ठिकाणी रेल्वेतून येणारा जो प्रवासी आहे तो सुद्धा याच रस्त्यावरून प्रवास करत असल्या कारणानं या ठिकाणी उड्डाणपुलाची नितांत गरज आहे. या ठिकाणी या रस्त्याची रुंदी वाढवणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी लवकरात लवकर काम करणं अत्यंत गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सर्व जे प्रशासकीय अधिकारी असतील त्यांनाही विनंती करेल की आपण या ठिकाणी तातडीने लक्ष घालावं. मागे या ठिकाणी जे आम्ही आंदोलन केलेत त्यामध्ये बऱ्याच आंदोलनांना आम्हाला यश आलं, परंतु आताच्या परिस्थितीमध्ये स्पीड ब्रेकर ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फलक त्या ठिकाणी दिसत नाही. त्यानंतर रस्त्यावरती कुठल्याही प्रकारचे रिफ्लेक्टर हवेत, ते रिफ्लेक्टर आपल्याला दिसत नाहीयेत. रमलर्स सारखे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर असणं गरजेचं आहे, परंतु स्पीड ब्रेकरची संख्या सुद्धा जो पुन्हा एकदा त्याच्यावरती अस्थिरीकरण झालं, त्या अस्थिरीकरण झाल्यामुळं त्या ठिकाणी ते जे काही स्पीड ब्रेकर होते ते बुजल्या गेलेत आणि त्यामुळे अनेक ऍक्सिडेंट या ठिकाणी होत आहेत. मी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती केली की त्यांनी या कामी परस्पर आणि त्वरित लक्ष घालावं. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट नितीन पंडित, मनसे नाशिक शहर उपाध्यक्ष. काल उपनगर नाका सिग्नल इथे अर्नाळा टू शिर्डी बस, महामंडळाची बस, त्यांनी 2 लोकांना चिरडलं आणि ते मयत झाले आणि एक प्रश्न परत एक उपस्थित होतो आहे की ह्या रस्त्यावरती अनेक समस्या आहेत. जसे झाडं, रस्त्याच्या मधोमध झाडं आहेत, रस्त्याच्या मध्ये खड्डे आहेत आणि इथे एक प्रॉब्लेम असा आहे की इथे मध्ये कटआउट नाहीये. हा काल जो अपघात होता हा रॉंग साईडने शॉर्टकट घेण्याचा जो प्रयत्न करत होते त्यांचा जो अपघात झालेला आहे. म्हणून प्रशासनाला एक विनंती आहे की त्यांनी पहिले ते दुभाजक जे कटआउट आहेत त्याचा बंदोबस्त करावा, रस्त्यांच्या मधोमध जे झाडं आहेत त्याचा बंदोबस्त करावा. महामंडळाचे बस आहेत ते तर त्यांचं तर प्रदूषण एवढं झालेलं आहे, त्याचं तुम्ही कुठल्याही बसचं बघा तर प्रदूषण एवढं करतात आणि ते कुठेही बंद पडतात मध्येच आणि त्यांचं काल नियंत्रण सुटलं त्या बसचं. तर मग मेंटेनन्स कसा म्हणजे महामंडळ बघत आहे हे प्रशासनाला आमचा सवाल आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर याच्यावरती कारवाई व्हावी आणि जे मयत झाले आहेत त्यांना एक चांगलं कंपन्सेशन भेटावं सरकारतर्फे, ही आमची मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.